नमस्कार, मी तुमचा गुरुजी ओटी सर. TET 2026ची परीक्षा आणि ही TETची परीक्षा आपल्याला पास करायचीच आहे. का पास करायची आहे? नवीन नोकरी लागायची असेल, नोकरी टिकवून ठेवायची असेल, प्रमोशन पाहिजे असेल, पदोन्नती पाहिजे असेल, सर्वच्या सर्वच गोष्टीसाठी TET ही पास करणे आवश्यक आहे. आणि आजच्या TETमध्ये आपण काय करणार आहोत? PYQ बघणार आहोत. आणि PYQ कोणते? तर 2013 पासून तब्बल 2025 पर्यंत आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण बघणार आहोत. आता ही जी TET 2026 आहे, हे आपल्या एका व्हिडिओमध्ये सर्वचे सर्व प्रश्न येतील का गुरुजी? नाही. तर आपण आज विशेष करून टोपणनावे आणि साहित्यिक याच्यावर 2013 पासून तर 2025 पर्यंत जेवढे काही प्रश्न आले त्या सर्वांना आपण पाहणार आहोत. कारण की जे प्रश्न असतात ते आलटून पालटून तसेच येतात. आणि आजची आपली थीम आहे करेंगे. काय करेंगे? करेंगे या मरेंगे नाही, करेंगे जरूर करेंगे, ही आपली थीम आहे. आणि या थीमनुसार आपण काय करूया, 2013 पासून 2025 पर्यंत सर्वचे सर्व जे प्रश्न आहेत ते आपण करूया. एकच विनंती आहे, जर हा व्हिडिओ मोबाईलवर बघत असाल, मोबाईलची स्क्रीन आडवी करून घ्यायचं, जेणेकरून ओटी गुरुजींचे प्रश्न तुम्हाला व्यवस्थित दिसतील. आणि ज्या काही लोक काय करत आहेत, पोळ्या करता करता व्हिडिओ ऐकत आहेत किंवा बघत आहेत, त्यांनी इयरफोन लावायचं, ओटी गुरुजीची आवाज तुमच्या कानापर्यंत येईल. तर पहिला प्रश्न आपण फेकूया. 2024मध्ये TET पेपर 2मध्ये आलेला आहे. आणि या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे की राजा मंगळ वेडेकर यांचे पूर्ण नाव काय? कोणाचे जी? राजा मंगळ वेडेकर. आता लक्ष द्यायचं, मंगळ वेडेकर हा आडनाव आहे. वेडेकर हा आडनाव सर्वांमध्ये दिलेला आहे. पण राजा हा त्यांच्या काय आहे? टोपण नाव आहे. टोपण नाव घरच्या बोलीचालीची भाषा आहे किंवा त्यांच्या लिखाणाचं नाव आहे. त्यांचं खरं नाव काय? तर त्यांचं खरं नाव काय आहे? वसंत नारायण मंगळ वेडेकर. वसंत नारायण मंगळ वेडेकर. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याच्या काय होईल? पूर्ण म्हणजे बरोबर उत्तर होईल. तर राजा मंगळ वेडेकर यांचे पूर्ण नाव वसंत नारायण मंगळ वेडेकर आहे. समजलं मास्तरीन बाई? पुढला प्रश्न आपण बघूया कोणत्या वर्षाचा आहे ते जी. तर पुढला प्रश्न खुलजा सिमसिम 2019ला आलेला आहे. पेपर 2मध्ये आलेला आहे. आणि हा प्रश्न काय म्हणतो की प्र के अत्रे गुरुजी, प्र के अत्रे ऐकल्यासारखं वाटते जी. प्रल्हाद केशव अत्रे यांनी कोणत्या टोपण नावाने कविता लेखन केले? आता प्र क अत्रे यांचे जर आपण काय म्हटलं नाव घेतलं तर त्यांचं जे टोपण नाव आहे यांना आपण केशव कुमार म्हणतो. काय म्हणतो? केशव कुमार म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर केशव सूत कोणाला म्हणतात जी? केशव सूत कोणाला म्हणतात जी? तर कृष्णाजी केशव दामले यांना केशव सूत म्हणतात. मग गुरुजी हा कुसुमाग्रज कोणाला म्हणतात जी? विष्णू वामन शिरवाडकर, V.वा शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या नावाने काय केलं? कविता लेखन केलं. गुरुजी हा केशव दूत नाही सांगितलं जी, आहेच नाही तर का सांगू बाई? तर याचे जे उत्तर आहे, बरोबर उत्तर आहे, हा काय होईल? पर्याय क्रमांक 3 केशव कुमार असं होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढला प्रश्न बघूया. खुलजा सिमसिम कोणत्या वर्षाचा आला? तर पुढला प्रश्न आपण घेऊया. 2018चा आला जी. पेपर 1मध्ये आला. पेपर 1 वाले जे असतील ते म्हणतील गुरुजी पेपर 2च पाहत होत्या जी. आता घ्या पेपर 1. ठीक आहे. तर इथं काय म्हटलेलं आहे? आनंद घन या नावाने ओळखली जाणारी व्यक्ती पुढीलपैकी कोणती? कोणत्या नावाने जी? आनंद घन. अरे एक नंबर गुरुजी, मला थोडा आठवण येते जी, सांगू का? सांगा ताई. लता मंगेशकर. तर लता मंगेशकर यांना आनंदघन या नावाने ओळखलं जाते. काय? जादूगार म्हणतात. कशाच्या? सुरांच्या जादूगार लता मंगेशकर आनंदघन या नावाने ओळखतात. त्याच्यानंतर पुढला प्रश्न आपण घेऊया. अगदी मजाकी प्रश्न आला होता ताई. केव्हा आला होता गुरुजी? सांगतो जी. 2017मध्ये पेपर 1मध्ये आलेला आहे. तर हा असा एक प्रश्न होता ज्याच्यामध्ये, आता अगोदर प्रश्न बघून घेतो. त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे रिकामी जागा म्हणून प्रसिद्ध आहेत. आता त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे 2 नावांनी प्रसिद्ध आहेत. त्यांना निसर्ग कवीसुद्धा म्हणतो किंवा त्यांना बालकवीसुद्धा म्हणतो. त्या 2017मध्ये खतरा होता भाऊ. ज्यांनी 1 लिहिलं त्यांना पण बरोबर भेटला, ज्यांना 2 लिहिलं त्यांना पण बरोबर भेटला. काही मास्तरीनबाईंना 1 आणि 2लाही गोला मारला, तर दोघांनाही काय भेटलं होतं? बरोबर भेटला होता. तर आता तुम्हाला समजत असेल तर गुरुजी PYQ काऊन बघायचे जी? भाऊ, PYQचे जे प्रश्न येतात ते आलटून पालटून येतात. आता तुम्ही सांगा, आपली जी फॅशन आहे
कोणती फॅशनची? फाटले कपडे घालायची अगोदरचीच होती. अगोदर लोकांना फक्त गरीब म्हणून कपडे भेटत होते म्हणून फाटले वापरायचे. आता फॅशनच्या नावावर काय करतात, असं घुटणे पर फाड़ दो भैयाजी, ठीक आहे. आणि ताई लोकांचे तर विचारूच नका. चला ठीक आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुन्हा आलेला आहे. केव्हा आलेला आहे गुरुजी? हा प्रश्न आलेला आहे 2017मध्ये. इथं काय म्हटलेलं आहे की सुप्रसिद्ध कवी, गुरुजी सुप्रसिद्धच आहेत. तर सुप्रसिद्ध कवी कोण? ग्रेस यांचे नाव काय? आता ग्रेस या नावाने कोणी लेखन केलं? तर ग्रेस या नावाने माणिक गोडघाटे यांनी लेखन केलं. गुरुजी हा 1 नंबरचाच होय का जी? 1 नंबरचाच पर्याय त्याच्या बरोबर आहे. माणिक गोडघाटे यांनाच ग्रेस या नावाने ओळखले जाते. ठीक आहे. लक्ष द्यायचे ताई, जिथं जिथं आवश्यक असेल तिथं सर्वांचं सांगीन जी मी. आता 2016चा आपण प्रश्न फेकूया. 2016मध्ये आलेला होता, पेपर 1 मध्ये आला होता. काय म्हटले की आज्ञापत्रकार रामचंद्र पंत अमात्य यांचे पूर्ण नाव काय? रामचंद्र पंत अमात्य ज्यांनी आज्ञापत्र लिहिलं त्यांचं नाव काय? तर त्यांचे जे नाव आहे ते आहे रामचंद्र नीळकंठ बावडेकर. ठीक आहे. यांना रामचंद्र अमात्य असे सुद्धा म्हणतो आणि त्यांचे पूर्ण नाव आहे रामचंद्र नीळकंठ बावडेकर असं असते ताई. चला ठीक आहे. पुढला प्रश्न आपण बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो जी की 2016मध्ये आलाय बघा, रिवाईज झालाय म्हणजे पुन्हा आलाय गुरुजी. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया की प्रसिद्ध लेखक चित्रे खानोलकर यांचे टोपण नाव कोणते? कोणाचे जी? चित्रे खानोलकर यांचे. तर इथं लक्ष द्यायचं की चित्रे खानोलकर यांचे जे टोपण नाव आहे ते काय आहे जी? आरती प्रभू आहे. काय आहे? आरती प्रभू आहे. मग आता तुम्ही म्हणाल गुरुजी ग्रेस आत्ताच तर पाहिला ना बैताड भाऊ. आता जे ग्रेस आहे हे कोणाचे टोपण नाव आहे? माणिक शंकर गोडघाटे. त्याच्यानंतर केशव कुमार, गुरुजी केशव कुमार कोणाचे आहे जी? तर प्रल्हाद केशव अत्रे, ज्यांना आपण प्र.के. अत्रे म्हणतो. आणि अनिल या टोपण नावाने लेखन करणारे कोण होते? आत्माराम रावजी देशपांडे. सर्व माहिती असते ना. तर तुम्ही काय म्हणाल, आता न जाता बड्या बड्या बाता. तुम्ही तसं नाही करायचं. आपण एका प्रश्नामध्ये 2-2, 3-3 प्रश्न बघतो ताई, बरोबर आहे की नाही? कारण की कधी कधी काय विचारते, तो मोठा हुशार आहे ना जी TET वाला, काय करते, जो पर्याय दिलेला असते दुसऱ्या वर्षी त्याचा विचारते. चला ठीक आहे. पुढला बघूया आपण. काय म्हणतो जी? केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय? केशव कुमार आत्ताच तर सांगितलं होतं. कोण? प्रल्हाद केशव अत्रे, प्र.के. अत्रे. ठीक आहे. आता दामले, गडकरी, शिरवाडकर हे तुम्हाला माहिती आहे, पण केशव कुमार म्हणून प्रल्हाद केशव अत्रे. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया. कारण की तुम्हाला व्हिडिओ बी कसा पाहिजे जी? लहान सुद्धा पाहिजे आणि पूर्णच्या पूर्णच पाहिजे. मी प्रयत्न करतो ताई की जेवढा शक्य होईल लहान व्हिडिओ बनायचा, व्यवस्थित सुद्धा व्हिडिओ बनवायचा. ठीक आहे. तुम्ही फक्त काय करून टाकायची, चांगला जर वाटला असेल तर एक लाईक करून टाकायचं आणि आपल्या दुसऱ्या मास्तरीणबाईले, दुसऱ्या मास्तर भाऊले फॉरवर्ड करून टाकायचं. नवीन असेल तर सांगायची गरजच नाही भाऊ. काय करायचं, सबस्क्राईब करून टाकायचे. OT गुरुजीचे पूर्ण व्हिडिओ, सर्वच विषयाचे व्हिडिओ तुमच्याकडे येतील. त्यानंतर पुढीलपैकी महाराष्ट्र कवी कोणास म्हणतात? सांगा बरं जी. महाराष्ट्र कवी तुम्ही ऐकले आहे का जी? तर यशवंत दिनकर पेंढारकर यांना आपण काय म्हणतो? महाराष्ट्र कवी म्हणून ओळखतो. ठीक आहे. त्यांची जी काव्यविषयक शैली होती किंवा त्यांचा जो एक साहित्यावर एक विशेष प्रभाव होता, त्याच्यामुळे त्यांना महाराष्ट्र कवी ही पदवी दिली होती. कोण? यशवंत दिनकर पेंढारकर. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया. पुढला प्रश्न केव्हा आलाय जी? सांगतो गुरुजी. मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? मी वनवासी. आता तुम्ही गुरुजी ते लिहिल्याच नाही ना जी? 2025ला मागच्याच वर्षी आला आहे जी. ठीक आहे. आणि केव्हा आला आहे? पेपर 1 मध्ये आलेला आहे. तर मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर मी वनवासी हे आत्मचरित्र सिंधुताई सपकाळ, ज्यांना आपण काय म्हणतो? अनाथांची आई म्हणून सुद्धा ओळखतो. ज्यांचं संपूर्ण जे आयुष्य आहे संघर्ष, वेदना आणि समाजकार्यात गेला. त्यांनी अनाथांची खूप देखभाल केली म्हणून त्यांना काय म्हणतो आपण? अनाथांची आई म्हणतो. त्यांचे जे आत्मचरित्र आहे
मी वनवासी या नावाने आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक वनवासी सुद्धा येईल. पुढला आपण समोर बघूया आपण. तर पुढला आपण प्रश्न बघूया. काय म्हणतो जी 2025 मध्ये झाला आहे भाऊ लेटेस्ट न्यूज. सुनो लेटेस्ट न्यूज. काय म्हणते, खालीलपैकी संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ कोणता. आता इथं म्हटलेलं आहे की संत तुकारामांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे. तर संत तुकारामांनी काय लिहिलं आहे जी, अभंग गाथा लिहिलेलं आहे. आता मग तुम्ही म्हणाल गुरुजी दासबोध कोणी लिहिलं आहे जी, दासबोध हे समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलं आहे. त्याच्यानंतर एकनाथी भागवत संत एकनाथांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल भावार्थ दीपिका कोणी लिहिली आहे जी, तर संत ज्ञानेश्वरांनी लिहिलं आहे. म्हणजे कधी कधी असं सुद्धा विचारू शकतो की 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 समर्थ रामदासांनी लिहिलेला रामदासांनी लिहिलेला कोणता ग्रंथ आहे, तर दासबोध होईल. कधी कधी असं विचारतील की समर्थ संत एकनाथांनी लिहिलेला ग्रंथ कोणता, तर एकनाथी भागवत होईल. त्याच्यानंतर असं विचारलं येईल की संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला ग्रंथ कोणता, तर भावार्थ दीपिका. म्हणजे एका प्रश्नाचे 4 प्रश्न विचारू शकते. बरोबर आहे मास्तरीनबाई. तर याच्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया की आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे साहित्यिक कोण. हा मागच्याच वर्षी आलाय जी, केव्हा आलाय, मागच्याच वर्षी आलाय 2025 लेटेस्ट न्यूज. तर आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे साहित्यिक कोण आहेत जी, तर ते आहेत चित्रे खानोलकर. कोण आहेत, चित्रे खानोलकर. गुरुजी चित्रे खानोलकर याचे पूर्ण नाव काय होतं जी, चिंतामण त्र्यंबक खानोलकर. आणि यांनी कविता लेखनासाठी, विशेषतः कविता लेखनासाठी आरती प्रभू हे टोपण नाव वापरले. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया. काय म्हणतो जी पुढला प्रश्न असा म्हणतो की खालीलपैकी कोणते पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिलेले नाही. इथं लक्ष द्यायच्या मास्तरीनबाई, नाही. आता त्यांनी काय लिहिलेलं नाही. अमृतवेल लिहिली का, नाही लिहिली जी. असामी लिहिलं का, होजी गुरुजी लिहिला. व्यक्ती आणि वल्ली लिहिलं का, हे सुद्धा लिहिला. बटाट्याची चाळ लिहिलं का, हे सुद्धा लिहिलं. म्हणजे कोणता नाही लिहिला, अमृतवेल नाही लिहिला. हा तर कोणीच सांगते जी. मग अमृतवेल कोणी लिहिलं, तर वि स खांडेकर यांनी लिहिलं आहे. विष्णू सखाराम खांडेकर यांनी अमृतवेल हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि बाकीच्या तीनही पु ल देशपांडे यांनी लिहिले आहेत. म्हणजे नाही याचं उत्तर काय येईल, अमृतवेल हे पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढला प्रश्न फेकूया. काय म्हणतो, 2024 पेपर 1 मध्ये विचारला आहे. क्या बात आहे. तर हा प्रश्न काय म्हणतो की यशवंतराव चव्हाण, ओळखता का जी यशवंतराव चव्हाणला. हो जी गुरुजी ओळखतो जी, कारण की ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. आता मुख्यमंत्री होते म्हणजे राजकारणाशी घनिष्ठ संबंध, पण त्यांनी साहित्य लेखनात सुद्धा आपली भूमिका मांडलेली आहे, म्हणजे कार्य केलेलं आहे. त्यांचे जे काही आत्मचरित्र आहे, हे आत्मचरित्र कोणत्या नावाने आहे, तर त्यांनी आपले आत्मचरित्र हे कृष्णा काठ या नावाने लिहिलेलं आहे. कोणतं, कृष्णा काठ. असं पाठ करून टाकायचे ताई. कोणाच्या, यशवंतराव चव्हाणजीच्या. चला ठीक आहे. पुढला प्रश्न आपण बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो जी, खुल्ल्या सिमसिम अबबू हा केव्हाचा होता जी गुरुजी, हा 2024 मध्ये आलेला आहे. केव्हा आलेला आहे, 2024 मध्ये आलेला आहे. काय म्हणतो की अभंगाच्या ओळी व रचनाकाल यांची विसंगत जोडी ओळखा. आता इथं काय दिलेलं आहे, अभंगाच्या ओळी दिलेल्या आहेत. पहिली ओळ दिलेली आहे, निंबा कडूपण देत असे कोण, युक्षा गोडपण कवन करी. अच्छा. तर ही जी रचना आहे ही संत बहिणाबाईची आहे का, बरोबर आहे जी. आपल्याला काय ओळखायचे आहे, विसंगत म्हणजे कोणाची नाही आहे, हे आहे म्हणजे बरोबर आहे. धरीला पंढरीच्या चोर, गळा बांधून या दोर. कोणी लिहिला जी, संत जनाबाईने लिहिला आहे. बरोबर आहे गुरुजी. सॉरी शक्तिमान. त्यानंतर ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणतू साधू. हे संत तुकारामाने लिहिलं आहे. हे बरोबर आहे गुरुजी. तर मग चौथावाला चूक असेल,
माझे माहेर पंढरी सुखे नांदू भीमातिरी. हे संत निर्मळा यांनी लिहिलंय म्हणते नाहीजी, हे सुद्धा संत जनाबाईने लिहिलंय. म्हणजे विसंगत जोडीचा पर्याय कोणता होईल? पर्याय क्रमांक 4 होईल. तुम्ही काय करायचं? गोला भरायचं. कोणत्या शाईने भरायचं? निळ्या आणि काळ्या शाईने भरायचं. पेन कोणती वापरायची गुरुजी? तर फक्त डॉट पेन वापरायची, बॉल पेन वापरायची, जेल पेन नाही वापरायची. जेलमध्ये जाल, जेलमध्ये नाही जाल, फेल होऊन जाल. ठीक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो? वनवास या पुस्तकाचे लेखक कोण? कोणाचे जी? वनवास. कोणाचे जी? वनवास. तर वनवास या पुस्तकाचे लेखक हे कोण आहेत? तर वनवास या पुस्तकाचे, मी वनवासी नाही, ठीक आहे. मी वनवासी कोणाच्या होता जी? गरिबांची माय, अनाथांची माय. ठीक आहे. इथं वनवास दिलेला आहे. वनवास हे प्रकाश संत यांनी लिहिलेलं आहे. वनवास नावाचं पुस्तक प्रकाश संत यांनी लिहिलेले आहे. एक उत्कृष्ट साहित्यिक मराठी भाषेतले प्रकाश संत यांनी वनवास हे पुस्तक लिहिलेलं आहे. 2024 मध्ये आला होता जी. त्यानंतर आपण बघूया पुढला प्रश्न. काय बघूया? पुढला प्रश्न. अरे मोठा झाला का जी? याला थोडासा लहान करतो. ठीक आहे. काय म्हणतो की लेखक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार केव्हा प्राप्त झाला? लेखक भालचंद्र नेमाडे. तर गुरुजी यांना 6 फेब्रुवारी 2015 मध्ये ज्ञानपीठ हा पुरस्कार प्राप्त झाला. आता ज्ञानपीठ हा जो पुरस्कार आहे, ज्ञानपीठ हा जो पुरस्कार आहे हा अतिशय महत्त्वपूर्ण पुरस्कार आहे, ज्याची 1965 पासून सुरुवात झाली होती. गुरुजी आम्हाला भेटेल का जी? आणि समजा भेटला त्या पुरस्कारामध्ये का भेटते जी? तर या पुरस्कारामध्ये ताई तुम्हाला 10 लाख रुपये आणि एक मानपत्रही मिळते. आणि हा भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. ठीक आहे, समजला का जी? त्याच्यानंतर आत्ता जो भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार हा पंडित रामभद्राचार्य व गुलजार यांना उर्दू भाषेचे लेखन करण्यासाठी मिळाला होता. ठीक आहे. तर भालचंद्र नेमाडे यांना 6 फेब्रुवारी 2015 मध्ये हा पुरस्कार मिळाला. ठीक आहे. आपण अगोदर काय करूया? पुरस्कार नाही घेऊया, टीईटीची परीक्षा पास करूया. चला ठीक आहे ताई. त्यानंतर काय म्हणतो? पंजाबातील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी संमेलनाचे, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? कोण होते असं म्हटलेलं आहे गुरुजी. तर डॉक्टर सदानंद मोरे हे पंजाबमध्ये जो घुमान येथे जो काही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं त्याचे त्यांनी अध्यक्षपद भूषवलं होतं, डॉक्टर सदानंद मोरे. ठीक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया की मराठीतील आद्य ग्रंथ कोणता? अजी गुरुजी मराठीतील आद्य ग्रंथ कोणता? तर लीलाचरित्र. अतिशय असा सोपाही प्रश्न विचारते जी. हा केव्हा विचारला होता गुरुजी? 2021 मध्ये विचारला होता जी. ठीक आहे. कोणत्या पेपरला? 2001 मध्ये विचारला होता जी. चला ठीक आहे. त्याच्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया. काय बघूया? पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो जी? दाखवा तेव्हा तर सांगूया गुरुजी. ठीक आहे. पुढला प्रश्न काय म्हणतो की सिखांच्या ग्रंथसाहेब या ग्रंथात कोणत्या संतांची 61 कवने समाविष्ट आहेत? ते संत नामदेव आहेत का? संत ज्ञानेश्वर आहेत का? संत तुकाराम आहेत का? की संत शेख मोहम्मद आहेत? सांगा बरं जी. तर याचं उत्तर आहे जी संत नामदेवांचे 61 कवने. सिखांचे जे काही ग्रंथसाहेब आहेत, पवित्र ग्रंथसाहेब, या ग्रंथामध्ये 61 कवने समाविष्ट आहेत. संत नामदेव. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया आपण जी. काय म्हणतो जी? काय म्हणतो? दाखवा ना गुरुजी. ठीक आहे. सम्राट सिंह या नाटकाचे लेखक कोण? पहा भाऊ, तुम्ही पटापट आपल्या मनात राहते विवा शिरवाडकर फेकलाच आहे, पण विवा शिरवाडकर काय आहे जी? नट सम्राट आहे. आणि इथं काय जी? सम्राट सिंह. असा कधी कधी होते, अर्धाच वाचला अर्धाच पाहिला तर मग असा ॲक्सिडेंट हो गया, रब्बा रब्बा होते. ठीक आहे. तर सम्राट सिंह या नाटकाचे लेखक कोण? तर सम्राट सिंह या नाटकाचे लेखक प्रो के अत्रे आहेत. प्रल्हाद केशव अत्रे हे आहेत. त्यांनी सम्राट सिंह, उद्याचा संसार, लग्नाची बेडी, ना, त्याच्यानंतर भ्रमाचा भोपळा वगैरे वगैरे लिहिलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न आपण बघूया. काय म्हणतो जी? हा पुढला प्रश्न बघू, जोरदारवाला प्रश्न आला.
तर पुढला प्रश्न काय म्हणतो ताई? पुढला प्रश्न असा म्हणते की सांध्य पर्वतातील वैष्णवी हे कविता संग्रह आहे आणि या कविता संग्रहाचे कवी कोण आहेत? मी तर नाही आहे बाबा असं नको म्हणाल, तुम्हाला विचारते कोणजी तर सांध्य, मग ओटी गुरुजी आहेत का? नाही बाबा, ओटी गुरुजीला कोण नाही विचारत. तर सांध्य पर्वतातील वैष्णवी या काव्य संग्रहाचे कवी कोण? तर इंद्रजित भालेराव आहेत का, विठ्ठल वाघ आहेत का, सुरेश भट आहेत का, की ग्रेस आहेत का? सांगा बरं ताई, बरोबर तुम्ही कोणता म्हटला आहे जी? कोणता म्हटला आहे जी? की कोणता म्हटला आहे जी? सांध्य पर्वतातील वैष्णवी. आणि हे जे काव्यसंग्रह आहे याचे कवी आहेत कवी ग्रेस. ठीक आहे, कवी ग्रेस. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न एकदम ताजा तवाना प्रश्न येईल जी तुमच्या मनात. हा एक नंबर ताजा तवाना. हा वाटले ना, मजा आली का नाही पाहून? सुंदरा मनामध्ये भरली, जरा नाही ठरली, हवेली तर शिरली मोत्याच्या भाग. क्या बात आहे. तर सुंदरा मनामध्ये भरली ही राम जोशी यांची रचना कोणत्या प्रकारातील आहे? हा पोवाडा आहे का? हा अभंग आहे का? ही संतवाणी आहे का? ही लावणी आहे का? गुरुजी, अभंग आणि संतवाणी तुम्ही तर लिहिणार नाही, कारण की गुरुजी लोक आहे ना जी, एवढा तर समजते. पण पोवाडा आणि लावणीमध्ये कन्फ्युजन व्हायचे नाही. सुंदरा म्हटलाय, सुंदरा कोण राहते? जी मास्तर भाऊ राहते का ना, मास्तरी बाईलाच म्हणतो आपण. सुंदरा मनामध्ये भरली, जिथं शृंगार रस आहे. आता सुंदरामध्ये शृंगार रस होईल आणि शृंगार रस हा कधी कुठं असते? लावणीमध्ये असते. मग पोवाड्यामध्ये काय असते जी? वीर रस असते. मार डालेंगे, काट डालेंगे, छाट डालेंगे, पीठ डालेंगे, वा 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 वा, हा गरजला तो असा वाला. ठीक आहे. तर सुंदरा मनामध्ये भरली ही राम जोशी यांची रचना लावणी या प्रकारातील आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. लेटेस्ट प्रश्न आहे जी, बिलकुल लेटेस्ट, 2019 मध्ये आला होता. ठीक आहे. तर काय म्हणतो जी? डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची पुढीलपैकी रिकामी जागा ही ओळख नाही. कधी कधी असाही विचारते की डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव काय? डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव काय असाही विचारते गुरुजी. है ना? अब्दुल पाकीर जलालुद्दीन कलाम. चला ठीक आहे. तर इथं विचारले डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची पुढीलपैकी रिकामी जागा ही ओळख नाही. मिसाईल मॅन आपण तर म्हणतो जी, शास्त्रज्ञ होतेच जी, गायक नव्हते गुरुजी, माजी राष्ट्रपती होते गुरुजी. म्हणजे कोणती ओळख नव्हती? तर गायक म्हणून मी तर त्यांना कधीही गायताना ऐकलं नाही. हा ना, गायक नव्हते जी. तर ते मिसाईल मॅन म्हणून ओळखले जातात, शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात आणि माजी राष्ट्रपती म्हणून ओळखले जातात. आणि सर्वात चांगला एक उत्तम मनुष्य म्हणून त्यांची ख्याती आहे. चला ठीक आहे. त्याच्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. काय म्हणतो जी पुढला प्रश्न? की गीताई या ग्रंथाचे लेखक कोण? कोणाचे? गीताई या ग्रंथाचे लेखक कोण? तर गीताई या ग्रंथाचे लेखक संत ज्ञानेश्वर का? नाही. विनोबा भावे का? हो जी, विनोबा भावेचे आहेत. विनोबा भावे यांनी गीताई हा ग्रंथ लिहिला. ठीक आहे. त्याच्यानंतर आता संत ज्ञानेश्वरांनी तर काय लिहिलं? जी ज्ञानेश्वरी लिहिलं, भावार्थ दीपिका लिहिलं, बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर ग्रामगीता संत तुकडोजी महाराजांनी लिहिलं, पण गीताई हे विनोबा भावे यांनी लिहिलं. ठीक आहे. त्याच्यानंतरचे आपण प्रश्न बघूया. 2019 मध्ये फेकलेला आहे गुरुजी, किंवा 2019 मध्ये. तर इथं काय लिहिलेलं आहे की फकीराचे अभंग या कविता संग्रहाचे कवी कोण? कोणाचे अभंग? फकीराचे अभंग 2019 ला आलाय, पेपर 2 मध्ये आलाय. तर या कविता संग्रहाचे कवी कोण? तर हे फमू शिंदे. कोण? फमू शिंदे यांनी काय लिहिलं आहे? फकीराचे अभंग लिहिलेलं आहे. संत तुकारामांनी तर काय लिहिलं आहे? अभंग गाथा लिहिला आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी किंवा आणि भावार्थ दीपिका लिहिला आहे. त्यानंतर विठ्ठल वाघ जे आहेत त्यांनी तर कविता संग्रह साय, काळ्या मातीत वगैरे वगैरे त्यांनी काय लिहिले आहेत? काव्य संग्रह लिहिलेलं आहे. ठीक आहे. पण फकीराचे काय म्हणतो? कविता संग्रहाचे कवी फमू शिंदे हे आहेत. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया की ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती ही साहित्य कृती कोणत्या साहित्य प्रकारातील आहे? ययाती ही कथा आहे, काव्य आहे, नाटक आहे की कादंबरी आहे? सर्वांना माहीत आहे ययाती ही कादंबरी आहे. आणि केव्हा विचारलं होतं? 2019 मध्ये विचारलं होतं ताई. ठीक आहे. तर अशा प्रकारे अजून एक आपण प्रश्न घेऊया
की तो प्रश्न काय आहे की पुढीलपैकी कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेलं नाही नाही म्हणते, म्हणजे कोणाला नाही भेटला जी सांगा बरं. तर इथं आपण बघूया भालचंद्र नेमाडे अजी 2014 भेटला होता. केव्हा? 2014. त्याच्यानंतर विष्णू सखाराम खांडेकर यांना सुद्धा 1974 भेटला होता जी. ठीक आहे, ययातीसाठी. ठीक आहे, कोणासाठी? ययातीसाठी. त्यानंतर वि वा शिरवाडकरांना 1987 भेटला होता जी. पु ल देशपांडे यांना बाकी पुरस्कार मिळाले पण ज्ञानपीठ पुरस्कार मात्र मिळालं नाही. समजला का जी? त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. काय म्हणतो जी पुढला प्रश्न की मराठी भाषेचे आद्य कवी कोणाला म्हणतात? मराठी भाषेचे आद्य कवी कोणाला म्हणतात? सांगा बरं ताई. मुकुंदराज यांना म्हणतात, माहीम भट्ट यांना म्हणतात, संत रामदास स्वामी यांना म्हणतात की संत ज्ञानेश्वरांना? तर मराठी भाषेचे आद्य कवी हे मुकुंदराज आहेत. पर्याय क्रमांक 1 याच्या बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो ताई की पुढील नावांमधून मंगेश पाडगावकर यांच्या कविता संग्रहाचे नाव नसलेले नाव ओळखा. नाव नसलेले नाव ओळखा. तर याच्यामध्ये आपण बघूया कोणाचे मंगेश पाडगावकर. धारा नृत्य त्यांनी लिहिलेलं आहे, जिप्सी लिहिलेलं आहे, छोरी हे सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. काव्यसंग्रह आहे जी. आणि संहिता ही त्यांनी लिहिलेली नाही तर विदा करंदीकर यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे कोणता कविता संग्रह नसलेला नाव तो काय होईल? संहिता असं होईल. कधी कधी तुम्हाला पुढल्या वेळेस असं विचारू शकते, संहिता हे काव्यसंग्रह कोणी लिहिले? तर तुम्ही लिहायचं ताई, विदा करंदीकर. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो जी की पुरुष या नाटकाचे लेखक कोण? तुम्ही म्हणाल पुरुष या नाटकाचे लेखक स्त्री आहे. नाही, चुकीचं आहे. तुम्ही आपला संसार नका बघू जी. तर पुरुष या नाटकाचे लेखक कोण? प्रशांत दळवी, अजित दळवी, तुषार दळवी, जयंत दळवी. गुरुजी दळवी म्हणून टाकू का? पण दळवी तर सबमध्येच आहे ना जी. आता याच्यामध्ये पुरुष या नाटकाचे लेखक तर कोण आहेत? जयवंत दळवी आहेत. कोण आहेत? जयवंत दळवी आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपण शेवटचा प्रश्न इथं बघूया. शेवटचा प्रश्न काय म्हणतो जी की दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी कोण? दमयंती स्वयंवर कोणी लिहिलं आहे? तर वामन पंडित यांनी लिहिलं आहे का? रघुनाथ पंडित यांनी लिहिलं आहे का? मोरोपंत यांनी लिहिलं आहे का? निरंजन माधव यांनी लिहिलं आहे का? गुरुजी पंडित तर ऐकला होता जी. मग तिसरा चौथा कापून टाका. मग वामन पंडित आहेत की रघुनाथ पंडित? तर दमयंती स्वयंवर हे रघुनाथ पंडित यांनी लिहिलेलं आहे. मी इथंच थांबतो. तुम्ही काय करायचं? आमचे व्हिडिओ बघत राहायचं.